Hello students, today we are going to start a new topic, inverse variation. What is inverse variation? If x and y are two quantities such that x multiplied by y is equal to constant, then there is inverse variation between x and y. Means there is two quantities x and y, ह्या दोन क्वांटिटीज आहे आणि या दोन क्वांटिटीजमध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन कधी राहणार? जर समजा एक्स मल्टिप्लिकेशन वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट येत असेल, then we can say that these two quantities x and y are in the inverse variation. X varies inversely as y is written as x is inversely proportional to 1 upon y. या प्रकारे आपण त्याला लिहितो, x is inversely proportional to 1 upon y. If x is inversely proportional to 1 upon y, then it can be written as equal to k upon y. या वनच्या ऐवजी इथे काय येणार? के. जेव्हा आपण केने मल्टिप्लाइड करू 1 अपॉन वायला, तर ते येणार के अपॉन वाय. व्हॉट इज के? के इज द कॉन्स्टंट टर्म. के इज कॉन्स्टंट. एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय, देन वाय मल्टिप्लाइड बाय एक्स इज एक्स वाय. वाय हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, एक्सच्या सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार तो, ते काय होणार? एक्स वाय. एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू के. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एक्स वाय इज इक्वल टू के इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स व्हेरिएशन बघितलेलंच आहे. आता हे थोडं शॉर्टकटमध्ये सांगितलं. इन्व्हर्स व्हेरिएशन कधी असेल? जर समजा त्या दोन क्वांटिटीजमध्ये मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट येत असेल, तर त्या दोन क्वांटिटीज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे असं आपण म्हणू शकतो. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 7.2. 7.2 मधले काही प्रॉब्लेम्स आपण बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द टेबल. एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज दिलेला आहे. म्हणजे काही वर्कर्स आहे, देर इज 30 वर्कर्स अँड एक वर्क कंप्लीट करण्यासाठी, एक पर्टिक्युलर वर्क कंप्लीट करण्यासाठी त्यांना 30 वर्कर्सला 6 डेज लागत आहेत. जर समजा त्याच ठिकाणी 20 वर्कर्स असतील तर त्यांना 9 डेज लागत आहेत. तर या प्रकारे इथे नंबर ऑफ डेज दिलेला आहे 12. अशा वेळेस नंबर ऑफ वर्कर्स किती येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर समजा नंबर ऑफ वर्कर्स 10 असेल तर नंबर ऑफ डेज किती लागतील, आणि जर समजा नंबर ऑफ डेज 36 असेल तर नंबर ऑफ वर्क्स किती येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वात आधी हे जे रिलेशन आहे नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ वर्कर्सला आपण एक्सने डिनोट करू आणि नंबर ऑफ डेजला वायने. तर एक्स अँड वायमध्ये कोणतं व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनडायरेक्ट व्हेरिएशन आहे? हे या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. तर आपल्याला सर्वात आधी ते फाइंड आउट करावं लागेल की इज देअर डायरेक्ट व्हेरिएशन ऑर इनवर्स व्हेरिएशन. फर्स्ट वी डिसाइड वेदर द व्हेरिएशन इज डायरेक्ट ऑर इनवर्स. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनवर्स व्हेरिएशन आहे हे आपण डिसाईड करूया. फॉर डायरेक्ट व्हेरिएशन एक्स अपॉन वाय शुड बी द कॉन्स्टंट. या अगोदर 7.1मध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन शिकलेलो आहात. त्यामध्ये जेव्हा जर समजा कॉन्स्टंट टर्म एक्स अपॉन वाय असेल, देन धिस इज डायरेक्ट व्हेरिएशन. तर एक्स अपॉन वाय बघा, इथे एक्सची व्हॅल्यू 30 आहे, वायची व्हॅल्यू 6 आहे. दॅट इज 30 अपॉन 6 इज इक्वल टू 6 1 6, 6 5 30, दॅट इज 5 अपॉन 1. सेकंड व्हॅल्यू आहे 20 अपॉन 9. 20 अपॉन 9 या दोन्ही टर्म्सला कुठल्या संख्येने भाग जात नाही, ती ॲज इट इज राहणार 20 अपॉन 9. तर बघा याचा जो रेशो आलेला आहे 5:1 आला आहे आणि याचा रेशो आहे 20:9. दोन्ही रेशो वेगवेगळे आहेत. ओके, इट मीन्स दॅट धिस इज नॉट कॉन्स्टंट. एक्स अपॉन वाय इज नॉट कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंट आहे का? नाही आहे. त्याचा रेशो इक्वल येत नसल्यामुळे ते कॉन्स्टंट नाही आहे. देअरफॉर द गिवन व्हेरिएशन इज नॉट डायरेक्ट व्हेरिएशन. एक्स अपॉन वाय हे कशासाठी आहे? डायरेक्ट व्हेरिएशनसाठी आहे. आणि ते कॉन्स्टंट, त्याचा जो रेशो येत आहे तो कॉन्स्टंट येत नसल्यामुळे तो डायरेक्ट व्हेरिएशन नाही आहे. नाऊ फॉर द इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय रिलेशन येते? त्या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन समजा कॉन्स्टंट येत असेल, म्हणजे एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट येत असेल, तर आपण त्याला इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणू शकतो. तर 30 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू 180. 20 मल्टिप्लाइड बाय 9
इज इक्वल टू 180. बघा या ठिकाणी एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इथे 180 आलेलं आहे आणि इथे पण 180 आलेलं आहे. दोघांचे मल्टिप्लिकेशन 180 आलेलं आहे. इट मीन्स दॅट एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इज कॉन्स्टंट. ही जी टर्म आहे एक्स मल्टिप्लाइड बाय वाय या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन कसं येत आहे, कॉन्स्टंट येत आहे. देअरफॉर द गिवन व्हेरिएशन इज इनवर्स व्हेरिएशन. Since x and y are in the inverse variation, then we can write it as x is inversely proportional to 1 upon y. X is inversely proportional to y, that is x inversely proportional to 1 upon y. Therefore x is equal to k upon y. k काय आहे, k is a constant. Therefore y हा मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल इकडे, तर x multiplied by y is xy is equal to k is the equation of variation. xy is the equation of variation. Now when x ची व्हॅल्यू किती येत आहे, x इज इक्वल टू 20 अँड y इज इक्वल टू x इज इक्वल टू 30 अँड y इज इक्वल टू 9. देन ह्या दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुट करायच्या, तर काय येईल ते बघा. 30 मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू k. 30 मल्टिप्लाइड बाय 9 इज 180 is equal to k. Therefore k is equal to 180 is the constant of variation. Constant of variation. k ची व्हॅल्यू जी आलेली आहे 180 ही काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. ही के ची जी व्हॅल्यू आहे या इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे. देअरफॉर एक्स वाय is equal to 180. xy is equal to 180 is the equation of variation. म्हणजे हे जे एक्स अँड वाय हे ज्या दोन टर्म्स दिलेले आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि त्याचं जो इक्वेशन आहे तो आहे एक्स वाय इज इक्वल टू 180. आता आपण ह्याच्या व्हॅल्यूज आहे ह्या फाइंड आउट करू शकतो. कशा करता येईल, तर फर्स्ट टर्ममध्ये बघा, इथे फर्स्टमध्ये दिलेलं आहे व्हॅन कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, वायची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅन वाय इज इक्वल टू 12 देन वी हॅव टू फाइंड एक्स इज इक्वल टू वॉट. एक्सची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर इथे काय करता येईल आपल्याला, एक्स वाय इज इक्वल टू 180. इट मीन्स एक्स मल्टिप्लाइड बाय वायची व्हॅल्यू 12 is equal to 180. then x is equal to 180 divided by 12 डिनॉमिनेटर मध्ये येणार. therefore x is equal to 12 ने 180 ला डिवाइड करायचं आहे, तर आन्सर येणार, डिवाइड करून बघा तुम्ही, आन्सर येणार 15. ओके, फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे. देन सेकंडमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सेकंडमध्ये बघा इथे काय लिहिता येईल, व्हॅन एक्स इज इक्वल टू 10 देन वी हॅव टू फाइंड आउट वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सेम इक्वेशन, एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू 180. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू इथे येईल 10 मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू 180. वाय इज इक्वल टू 180 divided by 10. So y is equal to 18. जेव्हा 10 ने आपण 180 ला डिवाइड करू तर y ची व्हॅल्यू किती येईल, 18. नाव द थर्ड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. थर्डमध्ये काय दिलेलं आहे, वायची व्हॅल्यू 36 दिलेली आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर इथे लिहावं लागेल व्हॅन y इज इक्वल टू 36 वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एक्स वाय इज इक्वल टू 180. देअरफॉर एक्स मल्टिप्लाइड बाय वायची व्हॅल्यू 36 इज इक्वल टू 180. नाव ही 36 कुठे डिनॉमिनेटरमध्ये जाणार, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे एक्स इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 36. 36ने तुम्ही 118ला डिवाइड कराल तर आन्सर येणार 5. 36 5 जा 180. सो दिस इज द आन्सर. समजलं तुम्हाला. या फर्स्ट
याच्यामध्ये किती आन्सर आहे ना, एक्सची व्हॅल्यू किती आली आहे 15 आली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 15 लिहायचं आहे. देन वायची व्हॅल्यू 18 आलेली आहे, इथे येईल 18 आणि एक्सची व्हॅल्यू 5, तर इथे आलं हे 5. फर्स्ट प्रॉब्लेम समजला आहे तुम्हाला. नाव इन द सेकंड प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर ईच ऑफ द एक्झाम्पल्स गिवन बिलो. खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहे, त्या एक्झाम्पल्समध्ये सर्वात आधी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर फर्स्ट दिलेला आहे इथे P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू Q. P is inversely proportional to Q. If P is equal to 15, then Q is equal to 4. जर समजा P ची व्हॅल्यू 15 असेल त्यावेळेस Q ची व्हॅल्यू किती असेल 4. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला पहिले कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं आहे. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे द व्हॅल्यू ऑफ K, देन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर सुरुवात करूया सोल्युशन. जर रिलेशन दिलेलं आहे P is inversely proportional to Q, then we can write it as P is equal to K upon Q, where K is constant. की काय कॉन्स्टंट आहे. नाव इथे आपल्याला आता कंडिशन दिलेली आहे बघा, Q हा जो P सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, इथे येईल PQ इज इक्वल टू K. Q हा मल्टिप्लिकेशनमध्ये गेला तर PQ इज इक्वल टू K is the equation of variation. Equation of variation. आता आपण इथे व्हॅल्यूज पुटअप करूया. बघा, P ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे, तर इथे येईल 15 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू K. सो द व्हॅल्यू ऑफ K इज इक्वल टू 15 4 जा 60 is the constant of variation, is the constant of variation. K ची व्हॅल्यू आलेली 60 is the constant of variation. Now we have to find out equation of variation. Equation of variation फाइंड आउट करण्यासाठी ही जी K ची व्हॅल्यू आहे या इक्वेशनमध्ये पुटअप करायची. मीन्स PQ इज इक्वल टू Kच्या ऐवजी इथे किती येणार 60. PQ इज इक्वल टू 60 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कळलं तुम्हाला. इझी आहे. सेम थर्ड नंबरचा आहे. सेकंड तुम्हाला सॉल्व करायचा आहे. थर्ड नंबरचा मी सांगत आहे. या ठिकाणी दिलेला आहे S इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू T स्क्वेअर. S is inversely proportional to T square when S is equal to 4 and T is equal to 5. So S is inversely proportional to 1 upon T square. So we write it as S is equal to K upon T square. T हा मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, तर इथे येणार S T square is equal to K. This is equation of variation. Is the equation of variation. हा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. नाव आपण यावरून फाइंड आउट करूया कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड देन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर एसची व्हॅल्यू इथे किती आहे 4 दिलेली आहे आणि 5 टीची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. सो 4 मल्टिप्लाइड बाय 5 स्क्वेअर, कारण की इथे T स्क्वेअर आहे, दॅट्स वाय 5 स्क्वेअर इज इक्वल टू K. सो K इज इक्वल टू 4 multiplied by 5 square is 25. So K is equal to 100. K ची व्हॅल्यू किती आली आहे 100. दिस इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे जे व्हेरिएशन आहे इन्व्हर्शन व्हेरिएशन त्याचा हा कॉन्स्टंट आहे. नाव पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. तर इथे काय येणार एस टी स्क्वेअर इज इक्वल टू 100 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द
इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सेकंड समजलं तुम्हाला. नाव फोर्थ, x is inversely proportional to square root of y. x is inversely proportional to square root of y when x ची व्हॅल्यू 15 and y is equal to 9. So x is inversely proportional to 1 upon square root of y. So x is equal to k upon square root of y, where k is constant. k is constant हे लिहायचं कंपल्सरी आहे, लिहायचंच आहे तुम्हाला. k is constant. Then क्रॉस मल्टीप्लाई x multiplied by square root of y is equal to k. This is equation of variation. This is equation of variation. Equation of variation. Now we have to find out constant of variation and equation of variation. Constant of variation find out करण्यासाठी तुम्हाला या इक्वेशनमध्ये एक्सची आणि वायची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. ओके, तर पुट करूया आपण. एक्स इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ वायची व्हॅल्यू 9 इज इक्वल टू के. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 9चा स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू के. 15 3 45. Therefore k is equal to 45 is the constant of variation. K is equal to 45. This is constant of variation. Now इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करण्यासाठी ही जी केची व्हॅल्यू आहे, ही केची व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. सो वी गेट एक्स स्क्वेअर रूट ऑफ वाय इज इक्वल टू 45. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. समजलं तुम्हाला. सेकंड प्रॉब्लेम कसा आहे, याच्यातला 3 सोडून दिलेला आहे मी, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. सेकंड मला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नाव थर्ड एक्झाम्पल. थर्ड प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे द बॉक्सेस आर फिल्ड विथ ॲपल्स. बॉक्सेस आर फिल्ड विथ ॲपल्स. इफ 24 ॲपल्स आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर निडेड. म्हणजे एका बॉक्समध्ये जर समजा आपण 24 ॲपल्स फिल केलेले आहे, ठेवलेले आहेत, तर असे आपल्याला किती बॉक्सेस लागतील पूर्ण ॲपल्स फिल करण्यासाठी? 27 बॉक्सेस. एका बॉक्समध्ये 24 ॲपल्स, तर असे किती बॉक्सेस लागतील? 27 बॉक्सेस. ओके. इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. जर समजा या 24च्या ऐवजी आपण एका बॉक्समध्ये 36 ॲपल्स फिल केले, पॅक केले, तर आपल्याला किती बॉक्सेस लागतील? ऑब्वियसली 27पेक्षा कमी बॉक्सेस लागतील, कारण की जेव्हा 24 ॲपल्स आहे त्यावेळेस 27 बॉक्सेस लागतात. तर एका बॉक्समध्ये आपण जेव्हा 36 ॲपल टाकू त्यावेळेस आपल्याला 27पेक्षा कसे लागतील? कमी लागतील. ओके. इट मीन्स दॅट दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इनवर्स व्हेरिएशन. यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते कसं आहे? इनवर्स व्हेरिएशन आहे. सो इथे आपण लिहू शकतो लेट द नंबर ऑफ ॲपल्स बी एक्स. लेट the number of apples be x and the number of boxes be y. अजून केलं आपण number of apples is x and the number of boxes is y. More number of apples in a box, less the number of boxes required. म्हणजे जर समजा एका बॉक्समध्ये आपण जास्ती ॲपल्स पॅक करू तर आपल्याला बॉक्सेस किती लागतील? कमी लागतील. सो नंबर ऑफ ॲपल्स अँड द नंबर ऑफ बॉक्सेस आर इन इनवर्स
the number of apples and the number of boxes are in inverse variation. तुम्ही बघत बघाल यामध्ये जसे जसे ॲपलची संख्या वाढवू आपण एका बॉक्समध्ये फिल करण्यासाठी तसे तसे बॉक्सेसची संख्या काय होईल, कमी होत जाईल. अशा प्रकारच्या व्हेरिएशनला आपण म्हणतो इनवर्स व्हेरिएशन. इट मीन्स दॅट एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वाय. मीन्स एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय, वेअर के इज कॉन्स्टंट. के काय आहे, कॉन्स्टंट आहे. वाय हा मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार इकडे. देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू के. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. Equation of variation. Therefore, now put the value of x and the value of y. या एक्झाम्पलमध्ये बघा 24 ॲपल्स अँड द नंबर ऑफ बॉक्सेस इज 27. मीन्स एक्सची व्हॅल्यू किती आहे, 24 मल्टिप्लाइड बाय 27 इज इक्वल टू के. या दोघांचं मल्टिप्लिकेशन कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल 648. 24 मल्टिप्लाइड बाय 27 जेव्हा आपण करू तर आन्सर येणार 648. दिस इज द व्हॅल्यू ऑफ के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, दॅट इज एक्स वाय इज इक्वल टू 648 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. समजलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं आलं आहे. केची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण आणि ती व्हॅल्यू नंतर आपण या इक्वेशनमध्ये पुटअप केली. तर एक्स वाय इज इक्वल टू केची व्हॅल्यू 648. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशनचा यूज करून आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. इथे दिलेलं आहे इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. म्हणजे एका बॉक्समध्ये जर समजा आपण 36 ॲपल फिल केले तर आपल्याला हाऊ मेनी बॉक्सेस विल नीडेड, म्हणजे किती बॉक्सेस लागतील. तर इथे कशाची संख्या दिलेली आहे, व्हॅन इफ एक्स इज इक्वल टू 36 देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू. तर इथे पुटअप करूया. इक्वेशन आहे एक्स वाय इज इक्वल टू 648. एक्सची व्हॅल्यू 36 मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू 648. वाय इज इक्वल टू 36 कुठे जाणार, डिनॉमिनेटरमध्ये. 648 डिवायडेड बाय 36. 36ने जेव्हा तुम्ही 648ला डिवाइड कराल तर त्याचा आन्सर येणार 18. वाय इज इक्वल टू 18. सो वी नीड 18 बॉक्सेस फॉर फिलिंग दॅट ॲपल्स. ओके. इथे विचारलेलं बघा हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. तो वी नीडेड 18 बॉक्सेस. समजलं आहे तुम्हाला. थर्ड एक्झाम्पल नंतरचं फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे त्याचे. आणि नंतर आता आपण फिफ्थ प्रॉब्लेम बघूया. फिफ्थ प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे इफ एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ वाय अँड वेन एक्स इज इक्वल टू 40 वाय इज इक्वल टू 16. इफ एक्स इज इक्वल टू 10 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ वाय. किंवा जर समजा एक्सची व्हॅल्यू 40 आहे आणि वायची व्हॅल्यू 16 आहे त्यावेळेस देन सर्वात आधी आपण रिलेशन लिहूया. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू square root of y. It means that x is equal to k upon square root of y, where k is constant. K is constant.
या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल एक्स मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ वाय इज इक्वल टू के. ओके, दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. नाव आपल्याला इथे दिलेले व्हॅल्यूज एक्स इज इक्वल टू 40 अँड वाय इज इक्वल टू 16. या दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. तर इथे येणार एक्सच्या ठिकाणी 40 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ वायची व्हॅल्यू 16 असल्यामुळे 16 इज इक्वल टू के. 40 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4 इज इक्वल टू के. Therefore, the value of k is equal to 4 4 ja 16 and 0 means 160. This is k ची जी व्हॅल्यू आहे याला आपण काय म्हणतो इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन केला आपण इथं म्हणतो कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आली आहे 160. That's why it is constant of variation. Now put this value in this equation, that is x multiplied by square root of y is equal to 160. This is equation of variation. Equation of variation. आता आपल्याला इथे बघा एक्सची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर इथे ती लिहायचे एक्स इज इक्वल टू 10 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ वायची व्हॅल्यू किती. तर एक्स मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ वाय इज इक्वल टू 160. इथे येणार एक्सची व्हॅल्यू 10 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ वाय इज इक्वल टू 160. हा जो 10 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे डिनॉमिनेटरमध्ये जाणार. That is square root of y is equal to 160 divided by 10. Square root of y is equal to आन्सर येणार 16. आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इथे आपण स्क्वेअर रूटमध्ये वाय असल्यामुळे दोन्ही बोथ साईडचं काय करू स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर करूया. तर हा काय येणार स्क्वेअर रूट ऑफ वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू 16 स्क्वेअर. अशा कंडिशनमध्ये स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार उरेल फक्त वाय इज इक्वल टू 16चा स्क्वेअर 256. सो द व्हॅल्यू ऑफ वाय इज 256. तर या प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 7.2 इथे कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतरचा एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6. याच प्रकारे तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे. सॉल्व करून घ्या आणि 7.2 मध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला पर्सनल व्हॉट्सअपवर मला शेअर करा. ओके.